ॲटमचं लेक्चर नंबर 2. पहिल्या लेक्चरला आपण इन डिटेल जे जे थॉम्सन आणि रदरफोर्ड यांचं ॲटॉमिक मॉडेल स्टडी केलं. रदरफोर्डच्या मॉडेलमध्ये काही कमी आहेत, जसं की डिस्क्रीट स्पेक्ट्रम किंवा ॲटॉमिक स्टेबिलिटी या दोन्ही गोष्ट ते एक्सप्लेन करू शकलेले नाहीत. त्यासाठी त्यांचे शिष्य बोर यांनी त्यात कॉन्ट्रीब्युशन केलं आणि रदरफोर्डच्या मॉडेलला पुढे नेलं. पटकन हातात वही पेन घ्यायचा आहे, हवं तर NCERT साईडला घेऊन बसा, कारण NCERTचे रेफरन्सेस मी घेणार आहे. आपण पूर्ण इन डिटेल स्टडी करणार आहोत. याआधी तुम्ही थॉम्सन आणि रदरफोर्डचं लेक्चर बघून या, म्हणजे हे समजायला तुम्हाला सोपं जाईल. एकदा पटकन आपण जे जे थॉम्सन आणि रदरफोर्डच्या मॉडेलचा एक ब्रीफ ओव्हरव्ह्यू घेऊ. तर ॲटम कसा असतो असं थॉम्सन म्हणतात, तर ॲटम हा टरबुजासारखा असतो. हा जो लाल भाग आहे हा याला त्यांनी पॉझिटिव्ह चार्ज नाव दिलं आणि बाकीचे ज्या बिया आहेत त्याला त्यांनी इलेक्ट्रॉन म्हटलं. आणि ॲज अ होल ॲटम हा न्यूट्रल आहे. याच मॉडेलला आपण प्लम पुडिंग मॉडेल म्हणतो. हे जे जे थॉम्सन यांनी पहिल्यांदा दिलं. त्याच्यानंतर रदरफोर्ड आले आणि त्यांनी त्यांचं प्लॅनेटरी मॉडेल दिलं. ते म्हणतात की हे जे तुम्ही म्हणताय ना की पॉझिटिव्ह चार्ज हा पूर्ण ॲटम मध्ये पसरलेला आहे, असं बिलकुल नाहीये. तर पॉझिटिव्ह चार्ज हा छोट्याशा भागात कॉन्सन्ट्रेटेड आहे आणि त्याला त्यांनी नाव दिलं न्यूक्लियस. त्याचबरोबर जे इलेक्ट्रॉन आहे, जे बिया आहेत त्या फिक्स्ड होत्या, त्या कुठेही जाऊ शकत नव्हत्या, स्टॅटिक चार्ज होता असं थॉम्सन म्हणाले. रदरफोर्ड यांनी खोडून काढलं आणि यांनी सांगितलं की इलेक्ट्रॉन्स जे आहेत ते मोशन मध्ये आहे, इलेक्ट्रॉन्स इन मोशन. रदरफोर्डच्या मॉडेलला आपण प्लॅनेटरी मॉडेल सुद्धा म्हणतो, कारण त्यांचं असं म्हणणं आहे की जसं सूर्याभोवती पृथ्वी आणि बाकीचे ग्रह फिरतात गोल गोल, त्याच पद्धतीने न्यूक्लियस भोवती इलेक्ट्रॉन फिरतात. हे सुरुवातीचे 2 मॉडेल आहेत. पण रदरफोर्डनी जरी थॉम्सन पेक्षा चांगली इम्प्रूव्हमेंट केली असली तरी एक फंडामेंटल गोष्ट ते एक्सप्लेन करू शकले नाही. 2 गोष्टी. सगळ्यात पहिली गोष्ट काय की डिस्क्रीट स्पेक्ट्रम ऑफ ॲटम याला ते एक्सप्लेन करू शकलेले नाही. आता तुम्ही म्हणाल की सर हे डिस्क्रीट स्पेक्ट्रम काय असतं, सांगतो इन डिटेल. बघा हे चित्र बघा जरा इकडे. हा काय सर, हा बल्ब आहे बेटा, बल्ब, किंवा याला मी म्हणतो सोर्स ऑफ लाईट. एका लाईटचा सोर्स आहे. तर या लाईटच्या सोर्सला जेव्हा मी प्रिझम मधून पास केलं तर तुम्हाला माहिती आहे की प्रिझम काय करते, लाईटला स्प्लिट करते, त्याला वेगवेगळ्या रंगांमध्ये किंवा वेवलेंथमध्ये विभागते. तर तुम्हाला एक गोष्ट दिसत असेल की जसं हे स्प्लिटिंग झालं तसं आपल्याला एक स्पेक्ट्रम मिळाला. स्पेक्ट्रम म्हणजे काय की वेगवेगळ्या वेवलेंथचे कलर किंवा एनर्जी मिळाली, रेडिएशन्स मिळाली. ठीक आहे, कुठून तर कुठपर्यंत मिळालं, तर रेड पासून तर अगदी कुठपर्यंत, पर्पल पर्यंत मिळालं. साधारण आपण म्हणतो की विजिबल लाईट जो आहे तो 4000 किंवा 3800 पासून तर 7000 च्या आसपास पर्यंत असतो. बरोबर आहे? हो सर. याच्यामध्ये तुम्हाला दिसत असेल की कुठेही गॅप नाहीये. गॅप नाहीये म्हणजे असं नाहीये की रेडची वेवलेंथ सपोज 4000 आहे तर 4000 नंतर डायरेक्ट 4010 आला आणि मधले 10 अँगस्ट्रॉंग गायब आहे, म्हणजे मधले 10 ची वेवलेंथ नाहीये, असं नाहीये. तर 4000 पासून 7000 पर्यंत सगळे जेवढे नंबर आहेत ना, अशा इन्फायनाइट वेवलेंथ्स मध्ये हे दिसतं त्या प्रिझम मध्ये, म्हणून आपण याला कंटिन्युअस स्पेक्ट्रम म्हणतो. हे कोणाचं आहे, हे एखाद्या एनर्जी सोर्सचं आहे. पण ॲटॉमिक स्पेक्ट्रम असं नाहीये. आता तुम्ही म्हणाल सर ॲटम कशाला एमिट करायला गेला वेगवेगळे वेवलेंथ्स, सांगतो तुम्हाला. तुम्ही हीट शिकलाय. हीट मध्ये जेव्हा आपण एखाद्या बॉडीला एनर्जी देतो, ठीक आहे, तेव्हा काय होतं, ती बॉडी रेडिएशन एमिट करते. एखाद्या बॉडीला हीट केल्यानंतर ती बॉडी रेडिएशन एमिट करते. त्या रेडिएशन्सच्या फॉर्ममध्ये आपल्याला कलर्स दिसतात की नाही, ग्रीन दिसतो, रेड दिसतो. वेन्स कॉन्स्टंट आठवते तुम्हाला, लॅम्डा मॅक्स इंटू टी इज इक्वल टू बी. हे आपण बघितलंय? हो सर बघितलंय. म्हणजे एवढं कळतं तुम्हाला की एखाद्या बॉडीला हीट केल्यानंतर ती बॉडी एनर्जी रेडिएट करते. हो सर कळतं. त्याच पद्धतीने मी असं म्हणतो की जेव्हा या ॲटमला आपण हीट किंवा लाईट एनर्जी देतो
तर तेव्हा फोटॉनचं इमिशन होतं. रेडिएशन म्हणजे काय? फोटॉन, बरोबर ना? फोटॉनचं इमिशन होतं. बघा मी काय सांगतोय, नीट लक्ष द्या. हीट किंवा लाईट ही एनर्जी जर मी दिली कोणाला? ॲटमला. आता ॲटम मध्ये काय आहेत? तर ॲटम मध्ये इलेक्ट्रॉन आहेत. हे तर त्यांनीच सांगितलं होतं, थॉम्सनने, आपलं रदरफोर्डने सांगितलं होतं. तर इलेक्ट्रॉन यांना एनर्जी मिळणार आहे, बरोबर आहे. आता हीट आणि लाईट म्हणजे काय असतं सर? फोटॉन असतो, ज्याची एनर्जी h आहे. तर या इलेक्ट्रॉनला मिळाली एनर्जी. तर हा इलेक्ट्रॉन काय करेल? एनर्जी मिळाल्यानंतर तर ती एनर्जी ऍब्झॉर्ब करतो, ती एनर्जी शोषून घेतो, बरोबर आहे. म्हणजे मी असं म्हणतो, हा इलेक्ट्रॉननी केली आहे एनर्जी ऍब्झॉर्ब. पटलं सर? जसं बेटा हा इलेक्ट्रॉन एनर्जी ऍब्झॉर्ब करतो, जसं कुठला पण इलेक्ट्रॉन पकड, या इलेक्ट्रॉननी जर एनर्जी ऍब्झॉर्ब केली तर त्याची एनर्जी वाढली. जशी त्याची एनर्जी वाढली तर तो हायर ऑर्बिटला जम्प करतो. हायर ऑर्बिटला म्हणजे याच्या नेक्स्ट ऑर्बिटला जम्प करेल. याचं पुढे एक्सप्लेनेशन देईल मी, काळजी करू नका. असं का करतो? कारण त्याची एनर्जी वाढली ना, आणि बाहेरच्या ऑर्बिटची एनर्जी जास्त असते. आता सध्या एवढं लक्षात ठेवा. मग बाहेरच्या ऑर्बिटला हा गेला तर हा जम्प करतो इकडे, आतून गेला बाहेर एनर्जी मिळाल्यावर, ठीक आहे ना. तर म्हणजे मग मी म्हणतो जम्प्स इनटू हायर ऑर्बिट. आता तुम्हाला एक गोष्ट माहिती असेल, काय? हायर ऑर्बिटला इलेक्ट्रॉन स्टेबल नसतात. का स्टेबल नसतात? कारण की याची एनर्जी जास्त आहे. बघा, जर एनर्जी जास्त असेल, पोटेन्शियल एनर्जी जास्त असेल तर स्टेबिलिटी कमी असते, हे तुम्हाला माहिती आहे, बरोबर. मग हा इलेक्ट्रॉन जास्त इथे राहत नाही आणि मग परत रिटर्न येतो. परत रिटर्न येतो कुठे? त्याच्या स्वतःच्या घरी, म्हणजे ज्या ऑर्बिटला तो आधी होता त्या. मग मी इथं म्हणतो इलेक्ट्रॉन रिटर्न्स बॅक टू इट्स ऑर्बिट. मात्र असं करत असताना हा जो ऍब्झॉर्ब केलेला फोटॉन आहे त्याला तो एमिट करावा लागतो. जसं इथे त्याची एनर्जी 10 जूल होती, त्यांनी 2 जूलचा जर फोटॉन ऍब्झॉर्ब केला तर त्याची एनर्जी इथे 12 जूल झाली. आता 12 पासून परत 10 ला यायचं असेल तर 2 जूलची एनर्जी त्याला वजा करावं लागेल किंवा त्याला फोटॉन एमिट करावं लागेल, बरोबर आहे. कळतंय बेसिक? हो सर. म्हणजे मी म्हणतो असं करत असताना काय होतं? फोटॉनचं एमिशन होतं. परत एकदा गोष्ट सांगून देतो तुम्हाला थोडक्यात, कन्फ्युजन नको, कारण हे पहिल्यांदा असेल तुमच्यासाठी, की सगळ्यात पहिले ॲटमला आपण हीट किंवा लाईट एनर्जी देतो. हीट किंवा लाईट एनर्जी म्हणजे भरपूर सारे फोटॉन्स, ठीक आहे. भरपूर सारे फोटॉन्स दिले मी इलेक्ट्रॉनला, इलेक्ट्रॉनली फोटॉन किंवा एनर्जी शोषली आणि बाहेरच्या ऑर्बिटमध्ये, हायर ऑर्बिटमध्ये ते जंप झालं. आणि जंप झाल्यानंतर ती स्टेबिलिटी त्याच्यात उरली नाही, अनस्टेबल असल्यामुळे लगेच तो परत रिटर्न आला आणि रिटर्न येताना त्यांनी जो घेतलेला फोटॉन आहे तो बाहेर एमिट केला. इथपर्यंत ठीक आहे? ठीक आहे सर. आता हे जे फोटॉन आहे बेटा, हे जे फोटॉन आहे, जी लाईट एनर्जी आहे, इथे ना मल्टिपल वेवलेन्थ आहे, मल्टिपल वेवलेन्थ. जसं की तू एक बघ, हा लाईट सोर्स आहे, एक एनर्जी सोर्स आहे, याच्याकडे भरपूर साऱ्या वेवलेंथ दिसते का तुला? कंटिन्युअस स्पेक्ट्रम आहे, हो सर. म्हणजे इलेक्ट्रॉननी पण एनर्जी ऍब्झॉर्ब करताना सगळी एनर्जी ऍब्झॉर्ब केली पाहिजे होती. सगळी म्हणजे सगळ्या रंगाचे जेवढे फोटॉन असतील, ज्या पण फ्रिक्वेन्सीचे फोटॉन असतील, सगळे ऍब्झॉर्ब केले पाहिजे होते. म्हणजे माझी अपेक्षा अशी होती की जेव्हा हॉट गॅस किंवा हीट एनर्जी जेव्हा मी या ॲटमला दिली आणि नंतर प्रिझम मधून लाईट पास केला, तर हे सगळेच्या सगळे, हे दिसतंय का तुम्हाला? जर तुम्ही ऍब्झॉर्प्शन स्पेक्ट्रम जर बघायचा असेल तर इकडे बघा, हा ऍब्झॉर्प्शन स्पेक्ट्रम आहे. काय म्हणायचंय मला? हे जे सगळे फोटॉन आहेत, सगळ्या वेवलेंथचे फोटॉन आहे, म्हणजे हे, तर मला हे सगळेचे सगळे ऍब्झॉर्ब झाले असतील. मग ऍब्झॉर्ब झाले असतील, इथे सगळं काळं आलं असतं. अरे ऍब्झॉर्ब झाल्यानंतर काय होणार? इथं सगळं काळं येईल. पण तुम्ही जर बघत असाल तर फक्त इथे एक काळी पट्टी दिसते, इथे काळी पट्टी, इथे काळी पट्टी, इथे काळी पट्टी, इथे काळी पट्टी. म्हणजे सगळेच्या सगळे फोटॉन ऍब्झॉर्ब केले का त्यांनी? नाही, सिलेक्टिव्ह ऍब्झॉर्प्शन झाले. सिलेक्टिव्हचा अर्थ काय होतो? की जे त्याला पाहिजे होते त्यांनी तेच घेतले, सगळे घेतलेले नाही. आणि मग जे जर त्यांनी घेतलेले नाही, नंतर जेव्हा तो एमिट करेल कधी? जेव्हा तो परत येईल, जेव्हा तो त्याच्या स्वघरी परत येईल तेव्हा तो एमिट करेल. एमिट करताना पण तुम्ही बघा, जे त्यांनी ऑब्झर्व केलं होतं, लाल रंग ऑब्झर्व केला होता, लाल रंग एमिट केला. इथं पिवळा केला होता, पिवळा केला. हिरवा केला होता, हिरवा केला. पिस्ता केला होता, पिस्ता. निळा केला होता, निळा.
म्हणजे एमिट करताना पण तेच एमिट करतोय तो. तुम्हाला कळालं का की सगळ्या वेवलेंथ ऍब्झॉर्ब करत नाही म्हणून सगळ्या वेवलेंथ एमिट सुद्धा करत नाही. आणि म्हणजे त्याचा जो स्पेक्ट्रम आहे ना, वेवलेंथची जी काही रचना आहे ना, ती कशी आहे, डिस्क्रीट आहे, डिस्क्रीट. इथे मी काय म्हणतो, मल्टिपल वेवलेंथ असून पण इथे काय होतं, हे जे ऍब्झॉर्प्शन आहे बेटा, हे काय आहे सर, सिलेक्टिव्ह ऍब्झॉर्प्शन आहे. सिलेक्टिव्ह ऍब्झॉर्प्शन. तर हे रदरफोर्ड एक्सप्लेन नाही करू शकले की हे असं का झालं म्हणून. आलं का लक्षात? हो सर, लक्षात आलं. आता पुढे जाऊ आपण. दुसरा पॉइंट काय? दुसरा पॉइंट हा आहे की जी ऍटमची स्टेबिलिटी आहे ती सुद्धा ते एक्सप्लेन करू शकलेले नाहीयेत. काय स्टेबिलिटी सर? सांगतो काय स्टेबिलिटी. एखादा जर आपण ऍटम पकडला तर त्याच्या सेंटरला मी पकडतो पॉझिटिव्ह चार्ज आणि आजूबाजूला फिरणारे त्याच्या भोवती गटांगळ्या खाणारे कोण आहेत सर? छोटू 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 इलेक्ट्रॉन आहेत. बरोबर आहे का? हो सर. बेटा मला एक सांग की हे इलेक्ट्रॉन एका वेलॉसिटीने चालले का? चालले सर. आणि ही वेलॉसिटी बदलते है ना, डायरेक्शन बदलते, म्हणजे यांच्यावर एक सेंट्रिपिटल फोर्स आहे, सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन आहे. पटलं का तुला? टुवर्ड्स द सेंट्रिपिटल, टुवर्ड्स द सेंटर एक ऍक्सेलरेशन आहे. हो सर. एक मॅक्सवेल नावाचे शास्त्रज्ञ होऊन गेले. हे सगळं मी मागच्या व्हिडिओला कव्हर केले, पण परत एकदा सांगतो कारण हे रिव्हिजन व्हायला पाहिजे, थेरी पॉइंट स्ट्रॉंग असायला पाहिजे आपले. कारण हे ऍक्सेलरेटेड चार्ज पार्टिकल आहे, तर यांनी एनर्जी रेडिएट करायला पाहिजे, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स किंवा एनर्जी रेडिएट करायला पाहिजे. बघा एनसीईआरटी काय म्हणते, ऑब्जेक्ट विच मूव्स इन अ सर्कल इज बिंग कॉन्स्टंटली ऍक्सेलरेटेड, सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन असल्यामुळे, ऍक्सेलरेशन बिंग सेंट्रिपिटल इन नेचर अकॉर्डिंग टू क्लासिकल इलेक्ट्रोमॅग्नेटिक थेरी. क्लासिकल इलेक्ट्रोमॅग्नेटिक म्हणजे जुनी जी इलेक्ट्रोमॅग्नेटिक थेरी, जे आधीचे जे डिस्कशन झालेत. An accelerating charge particle emits radiation in the form of electromagnetic waves. म्हणजे अपेक्षा ही होती माझी की यांनी काय करायला पाहिजे, इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन एमिट करायला पाहिजे अकॉर्डिंग टू मॅक्सवेलची थेरी, जी इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन म्हणतायत ना, ती मॅक्सवेलने दिली होती थेरी. जर त्यांनी मला सांगा, जर ह्यांनी एनर्जी रेडिएट केली तर स्पीड कमी होईल की नाही? अरे तर स्पीड कमी होईल की नाही? हो सर, कमी होईल इलेक्ट्रॉनची स्पीड. जर स्पीड कमी झाली याचा अर्थ जो त्या सर्क्युलर ऑर्बिटमध्ये फिरायला सेंट्रिपिटल फोर्स आवश्यक होता mv²/r, तो त्याला नाही मिळणार. म्हणजे जर स्पीड, जसं जसं स्पीड कमी झाली तसं काय होणार, हा जो आतला प्रोटॉन किंवा आतला न्यूक्लियस आहे ना, याला खेचून घेणार, असा याला इकडं सेंटरला खेचून घेणार. जसं एक दोरी आहे, अशी दोरी आहे, तू फिरव, ठीक आहे, अशी दोरी फिरव आणि स्पीड कमी 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 कर, तर तुला असं दिसेल की टॉपमोस्ट पॉइंटला वगैरे तो खाली असा खाली, ठीक आहे. जसं अर्थ आहे, अर्थची स्पीड जर हळूहळू हळूहळू आपण कमी केली तर त्याचा ऑर्बिट छोटा 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 होत जातो. हे सगळे सर्क्युलरच्या कन्सेप्ट आहे, ठीक आहे ना. आणि मग इव्हेंच्युअली काय होईल, असा ऑर्बिट छोटा होत 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 तो एका वेळेस असं होईल की तो जो इलेक्ट्रॉन आहे ना, तो न्यूक्लियस मध्ये येऊन पडेल, कोलॅप्स होऊन जाईल. म्हणजे ॲटमची स्टेबिलिटी राहिलीच नाही. ॲटमची स्टेबिलिटी जर पाहिजे असेल तर हे असं व्हायला नको. बघा हे काय म्हणतायत, द एनर्जी ऑफ ऍक्सेलरेटिंग इलेक्ट्रॉन देअरफॉर कंटिन्युअसली डिक्रीज. तेच सांगतोय मी, द इलेक्ट्रॉन वुड स्पायरल इनवर्ड इव्हेंच्युअली फॉल इनटू न्यूक्लियस, न्यूक्लियसचा आत पडायला पाहिजे, ठीक आहे. सच अन ॲटम कॅनॉट बी स्टेबल, असा ॲटम स्टेबल राहू शकत नाही. मुद्दा नंबर 1. नंतर दुसरं काय, फर्दर म्हणजे पुन्हा, अकॉर्डिंग टू क्लासिकल इलेक्ट्रोमॅग्नेटिक थेरी, द फ्रिक्वेन्सी ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स एमिटेड बाय रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉन्स इज इक्वल टू फ्रिक्वेन्सी ऑफ रेव्होल्युशन. काय म्हणतायत बघा, जी इलेक्ट्रॉनची जी फिरण्याची फ्रिक्वेन्सी आहे ती किती आहे सर? जर इथे जर मला विचारला कोणी इथे टाइम पिरियड किती आहे, तर तो येईल 2πr/v, बरोबर आहे. जर तुम्हाला फ्रिक्वेन्सी काढायची असेल तर 1 टाइम पिरियड, जे काही. तर ही जी इलेक्ट्रॉनची जी फिरण्याची फ्रिक्वेन्सी आहे ना, तर तेवढ्याच फ्रिक्वेन्सीचं एनर्जी रेडिएट केलं पाहिजे असं क्लासिकल इलेक्ट्रोमॅग्नेटिक थेरी म्हणते. बघा इथे दिले, रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉन्स इज इक्वल टू द फ्रिक्वेन्सी ऑफ रिव्हॉल्युशन, एनर्जी इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्सची, बरोबर आहे का. पण असं होतं असं की जसं जसं एनर्जी रेडिएट करत जाईल, जसं जसं एनर्जी रेडिएट करत जाईल तसा हा व्ही बदलेल, बरोबर आहे का. स्पीड बदलेल की नाही? हो, कमी होईल. मग तसा टाइम पिरियड वाढेल, म्हणजे फ्रिक्वेन्सी पण बदलेल की नाही. जेव्हा व्ही बदलला तर फ्रिक्वेन्सी बदलेल.
जर फ्रिक्वेन्सी बदलली, बघा ते पुढे काय म्हणतायत, as electrons spiral inwards their angular velocities and hence frequencies would change continuously, so will the frequency of light emitted. फ्रिक्वेन्सी लाईटची चेंज करत जाईल. thus they would emit a continuous spectrum. म्हणजे कसा स्पेक्ट्रम एमिट केला पाहिजे, कंटिन्युअस स्पेक्ट्रम. मला सांगा, हा इलेक्ट्रॉन इथून डायरेक्ट येणार आहे का रे? दीदी मला एक सांग, हा इलेक्ट्रॉन इथून डायरेक्ट उडी मारणार आहे का? बिलकुल नाही. असा असा करतील तो, असा 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 एकदम क्लोज करत 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 असे खूप साऱ्या चक्कर मारायला असेल. प्रत्येक वेळेस जेवढी जेवढी स्पीड कमी होईल, थोडी आधी सपोज त्याची स्पीड होती 20 मीटर पर सेकंड, नंतर झाली एक, आता 20 पासून मला सांग 20 पासून डायरेक्ट 19 जाणार आहे का? नाही, बिलकुल नाही. याच्यामधले जे आकडे आहेत, जसं 19.99, आधी थोडीशी कमी होईल, मग 19.98. म्हणजे जेवढी जेवढी स्पीड कमी झाली, जेवढी जेवढी कायनेटिक एनर्जी कमी झाली, तेवढं तेवढं रेडिएशन येणार आहे. त्याला फोटॉन फेकावं लागेल तरच त्याची स्पीड कमी होईल. आता जसं मी तुम्हाला सांगितलं तसं, कारण हे सगळं कंटिन्युअस आहे, म्हणून कंटिन्युअस म्हणजे सगळे नंबर्स तिथे यायला पाहिजे, म्हणून कंटिन्युअस स्पेक्ट्रमचं एमिशन झालं पाहिजे. ठीक आहे, पण असं होतं का? तर असं बिलकुल होत नाही. ठीक आहे ना. हे सगळे पॉइंट्स मी तुम्हाला इन डिटेल यासाठी सांगतोय, कारण की तुम्हाला कुठलीही अडचण अगदी नीट पासून ते जेईच्या परीक्षेला यायला नको. ठीक आहे, थेरीचे चांगले प्रश्न पडतात का? मग शेवटी नील बोर या 2 लिमिटेशन्सला ओव्हरकम करायला निघाले. पहिलं काय लिमिटेशन होतं की स्पेक्ट्रम, ॲटॉमिक स्पेक्ट्रम जो आहे तो डिस्क्रीट असतो, हे रदरफोर्ड एक्सप्लेन करू शकले नाही. आणि दुसरं ॲटॉमिक स्टेबिलिटी सुद्धा नाही. ठीक आहे, कळालं सर. आता नीट बघा, काय बघू सर, एकदम आपण नीट वाचू. काय म्हणतायत, बोर्सचा पहिला पॉस्ट्युलेट काय म्हणतो, दॅट अन इलेक्ट्रॉन इन अन ॲटम कुड रिव्हॉल्व इन अ सर्टन स्टेबल ऑर्बिट्स विदाउट एमिशन ऑफ रेडियंट एनर्जी. अशा स्टेबल ऑर्बिट मध्ये इलेक्ट्रॉन फिरणार आहेत की जिथे, बघा मी तुम्हाला काय सांगतोय, हे महत्वाचे पॉइंट्स आहेत की हे जे ऑर्बिट आहे ते कसे बेटा, स्टेबल ऑर्बिट्स आहेत. स्टेबलचा अर्थ काय सर, की इथं नो एनर्जी एमिशन, कुठल्याही प्रकारचं एनर्जीचं एमिशन होणार नाही. इलेक्ट्रोमॅग्नेटिक थिअरी जी मॅक्सवेलने दिली होती त्याला खड्ड्यात टाकलं त्यांनी. आता मागे काय वाचलं की जो पण ऍक्सेलरेटेड चार्ज पार्टिकल आहे त्याला इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन एमिट करायला पाहिजे. पण हे साहेब काय म्हणतात, हे म्हणतात की माझे जे ऑर्बिट आहेत ना, जे आता मी थिअरी देणार आहे, त्या ऑर्बिटमध्ये जरी त्याचं सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन असेल ना इलेक्ट्रॉनचं, तरी सुद्धा काही एमिशन होणार नाही. ती स्टेबिलिटी आहे, स्टेबल ऑर्बिट्स आहेत. असं का होतं माहिती नाही, आमच्याकडे असंच असतंय. ठीक आहे सर. कॉन्ट्ररी म्हणजे विरुद्ध, कॉन्ट्ररी टू द प्रेडिक्शन्स ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक थिअरी. पुढे काय म्हणतायत, अकॉर्डिंग टू दिस पॉस्ट्युलेट ईच ॲटम हॅज अ सर्टन डेफिनाइट स्टेबल स्टेट्स. सर्टन डेफिनाइट शब्द आहे का, सर्टन डेफिनाइट स्टेबल स्टेट इन विच इट कॅन एक्झिस्ट अँड ईच पॉसिबल स्टेट हॅज डेफिनेट टोटल एनर्जी. दीज आर स्टेशनरी स्टेट्स ऑफ ॲटम. या स्टेबल ऑर्बिटला त्यांनी स्टेशनरी स्टेट सुद्धा म्हटलं. स्टेशनरी स्टेट्स का बरं स्टेशनरी सर, कारण ते एनर्जी एमिट करत नाही. दुसरी गोष्ट अशी की जसं आता हा ऑर्बिट नंबर, आपण ऑर्बिटला जर नाव देऊ की जसं 1 आहे, 2 आहे, 3 आहे, तर प्रत्येक ऑर्बिटच्या सगळ्या गोष्टी फिक्स असतील. म्हणजे काय, पहिल्या ऑर्बिटची रेडियस r1, त्याच्यात फिरणाऱ्या इलेक्ट्रॉनची स्पीड v1, त्याची एनर्जी e1, त्याचं अँग्युलर मोमेंटम L1, या सगळ्या क्वांटिटीज फिक्स्ड आहेत, तुम्ही बदलू शकत नाही. स्टेबल, स्टेशनरी स्टेट्स. ओके. तसंच दुसऱ्या ऑर्बिटची जर म्हणायला गेलं तर दुसऱ्या ऑर्बिटची r2, v2, e2, L2. तिसऱ्यासाठी r3, v3, e3, L3 अँग्युलर मोमेंटम. ठीक आहे ना, L म्हणजे अँग्युलर मोमेंटम असतो. हे फिक्स करून टाकलं. म्हटलं ना त्यांनी, हे सगळं काय आहे, हे सगळं डेफिनाइट स्टेट्स. ठीक आहे ना, डेफिनाइट किंवा असं म्हणा डेफिनाइट क्वांटिटीज असं म्हटलं तरी काही हरकत नाही. कळालं का तुम्हाला? कळालं. म्हणजे पहिला मुद्दा त्यांनी खोडून टाकला, काय की ॲटमची स्टेबिलिटी अचीव होऊ शकत नाही कारण इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन एमिट करतो. पण ते म्हणतात असं काही होत नाही, ते क्लासिकल जे थिअरीज आहे ना ते तुम्ही तुमच्या घरी ठेवा. अलग लक्षात, असं काही होत नाही. तर पहिला पॉस्ट्युलेट आला. दुसरा काय म्हणतो, सेकंड पॉस्ट्युलेट असा म्हणतो, काय म्हणतात बोर, सेकंड पॉस्ट्युलेट म्हणतात
की हे जे स्टेबल ऑर्बिट्स आहेत, दिस पॉस्ट्युलेट स्टेट्स दॅट इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व्स अराउंड द न्यूक्लियस ओनली इन दोज ऑर्बिट्स फॉर विच अँग्युलर मोमेंटम इज सम इंटिग्रल मल्टिपल ऑफ h/2π. h इज द प्लँक्स कॉन्स्टंट. इलेक्ट्रॉन कुठल्या पण ऑर्बिट मध्ये बघा, आता इथे थांबा, तिथे थोडी मजा सांगतो तुम्हाला. रदरफोर्ड काय म्हणतात, रदरफोर्ड यांचे जे गुरु होते ते म्हणतात इलेक्ट्रॉन कॅन रिव्हॉल्व इन एनी ऑर्बिट. कुठं पण इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व करू शकतो, अगदी कुठं पण, त्याला जिथे वाटेल तिथे. असं नाही का इथंच करायला पाहिजे, इथे पण करू शकतो, इथे पण करू शकतो, इथे पण करू शकतो, काही संबंध नाही. पण हे काय म्हणतात, जे बोर आहेत ते काय म्हणतात, बिलकुल नाही. इलेक्ट्रॉन कॅन रिव्हॉल्व इन अ स्पेसिफिक ऑर्बिट. अगदी स्पेसिफिक ऑर्बिट, सिलेक्टिव्ह ऑर्बिट्स मध्येच ते रिव्हॉल्व करू शकतात. आणि त्याची कंडिशन काय दिली की हे जे अँग्युलर मोमेंटम आहे एल, दॅट मस्ट बी, अँग्युलर मोमेंटम आहे इज इक्वल टू इंटिग्रल मल्टिपल ऑफ h/2π. ही कंडिशन सॅटिस्फाय झाली तरच त्या ऑर्बिटमध्ये तो फिरेल, अन्यथा फिरणार नाही. आता तुम्हाला अँग्युलर मोमेंटम काय असते हे माहिती आहे का, रोटेशन केलंय का, रोटेशन रोटेट झालंय, सांग बरं सर. येतं सर थोडं थोडं रोटेशन. अँग्युलर मोमेंटम काय असतं, जर मला याचं अँग्युलर मोमेंटम काढायचं असेल तर अँग्युलर मोमेंटम काय येतं, तर अँग्युलर मोमेंटम असतं सर r×p. अरे हेच असतं ना, म्हणजे इथे काय येईल, एल इज इक्वल टू मॅग्निट्यूड पाहिजे असेल तर r/p sin थिटा. मला सांग वेलॉसिटी मध्ये आणि रेडियस वेक्टर मध्ये किती डिग्रीचा अँगल आहे सर, 90 डिग्रीचा अँगल आहे, दिसायला लागले. मग मी डायरेक्ट लिहू का, इथे अँग्युलर मोमेंटम येणार आहे r/p sin 90 ची व्हॅल्यू 1, p ला काय टाकतो m×v, म्हणजे अँग्युलर मोमेंटम आलं mvr. अरे आलं का अँग्युलर मोमेंटम mvr. पण ते काय म्हणतायत, अँग्युलर मोमेंटम इज इक्वल टू nh/2π. म्हणजे अजून एक फॉर्म्युला तुला लक्षात ठेवू शकतो तू, काय सर, की mvr इज इक्वल टू nh/2π. राहील का लक्षात, बोरचा सेकंड पॉस्ट्युलेट. हो सर लक्षात राहील. ठीक आहे, पहिला काय होता रे, पहिला काय होता, स्टेशनरी ऑर्बिट, स्टेबल ऑर्बिट. जमणार नाही आमच्याकडे, एनर्जी एमिशन जमणार नाही, शाबास. तिसरा काय म्हणतोय सर, तिसरा म्हणतोय की बघा नीट वाचा, ॲटॉमिक थेअरी अँड अर्ली क्वांटम कन्सेप्ट. क्वांटम म्हणजे फोटॉन वगैरे, ठीक आहे ना. Quantum concepts have been developed by Planck and Einstein. It states that electron might make a transition from one of its specified non-radiating orbits to another lower energy. When it does so, the photon is emitted having energy equal to the energy difference between initial and final state, the frequency वगैरे वगैरे. काय म्हणायचंय त्यांना, ते म्हणतायत जसं मी मगाशी सांगितलं ना, ते तेच सांगतायत. काय म्हणतायत, जसं सर इकडे एक इलेक्ट्रॉन आहे मानलं, या इलेक्ट्रॉनला जसं हा ऑर्बिट नंबर 1 आहे बेटा आणि हा ऑर्बिट नंबर 2 आहे, तर या इलेक्ट्रॉनला इथं जंप करायचं असेल तर त्याला फोटॉन ऍब्झॉर्ब करायला लागेल. बरोबर आहे, मगाशी सांगितलं मी तुम्हाला. जर इलेक्ट्रॉनला इकडून इकडे जायचं असेल तर ऍब्झॉर्प्शन होईल आणि परत रिटर्न व्हायचं असेल तर एमिशन होईल. आता सेकंड ऑर्बिटची जी एनर्जी आहे ना ती जास्त आहे आणि पहिल्याची कमी आहे. म्हणजे सेकंड मायनस पहिल्याची जी एनर्जी आहे, जे दोघांचा एनर्जी डिफरन्स आहे ना, त्या एनर्जीच्या इक्विव्हॅलेंट तो फोटॉनचं ऍब्झॉर्प्शन करणार आहे असं ते म्हणतायत. जसं मी तुम्हाला एक्झाम्पल देतो, की काय एक्झाम्पल देता सर, की जर या ऑर्बिटची एनर्जी 10 जूल असेल, फक्त रॅन्डम एक्झाम्पल आहे, आणि बाहेर जर 15 जूल असेल, त्याच्या बाहेरच्या ऑर्बिटची एनर्जी फिक्स्ड एनर्जी असते ऑर्बिटची, आताच सांगितलं बोरने, बरोबर आहे ना. तर त्याला कितीचा, जर इथून इथे जायचं असेल तर 5 जूल एनर्जी असणारा फोटॉन ऍब्झॉर्ब करायला लागेल. बरोबर आहे का, हो सर करायला लागेल. ठीक आहे, त्याच पद्धतीने इथे काय म्हणतो, इथे काय झालंय बेटा, इथे ऍब्झॉर्प्शन झाले का एमिशन झाले, तर इथे झालंय ऍब्झॉर्प्शन. आलं लक्षात, हो सर. ठीक आहे, ऍब्झॉर्प्शन कधी होणार, ऍब्झॉर्प्शन तेव्हा होणार जेव्हा आपण लोअर टू हायर ऑर्बिटला जाऊ. ठीक आहे, आणि जर परत इलेक्ट्रॉनला परत यायचं असेल रे, तर परत यायचं असेल इथे, तर काय करावं लागेल,
तर त्याला एमिशन करावं लागेल. आणि किती एमिशन करावं लागेल मला सांग, एवढ्याच एनर्जीचा फोटॉनचं, बरोबर आहे ना. मी म्हणतो E2 मायनस E1 इज इक्वल टू h न्यू. पण आता काय झालंय बेटा मला सांग, आता काय झालंय तर सर आता इथे एमिशन झाले. एमिशन त्यांनी जो फोटॉन आहे ना, जो घेतला होता फोटॉन तो परत देऊन दिला. ठीक आहे, कारण त्याचं काम झालंय. मग इथे म्हणतो एमिशन कधी होतं, हायर टू लोअर ऑर्बिट. आता हे बोलून आहे ना त्यांनी, आता हे बघा तुम्हाला स्टेबिलिटी वाला तर पॉइंट कळाला, पण तुम्ही हे बघितलं का की बोर्स मॉडेल हे कसं प्रूव्ह करतात की डिस्क्रीट स्पेक्ट्रम आहे ॲटमचा. रदरफोर्डने नाही केलं, मग बोरने कसं केलं. बोरने असं केलं की बेटा मला सांग, हा जो इलेक्ट्रॉन आहे, हा जो पहिल्या ऑर्बिटमध्ये, याला जर जायचं असेल तर हा कुठे जाणार आहे, हा दुसऱ्या ऑर्बिटला जाऊ शकतो किंवा तिसऱ्या ऑर्बिटला जाऊ शकतो. म्हणजे चल तुला एक्झाम्पल देतो. एकदम डोक्याचा खेळ खंडोबा करू नको, नीट लक्ष घे. 5 जूल पहिल्याची एनर्जी, 10 जूल पहिल्याची एनर्जी आणि 15 जूल तिसऱ्याची एनर्जी, असं पकड. ठीक आहे, रॅन्डम पकड. आता जर इकडच्या इलेक्ट्रॉनला इच्छा झाली, काय इच्छा झाली की आपण आहे ना एक काम करू, आपण 5 जूल आहे ना, तर आपण 7 जूलचा फोटॉन ऍब्झॉर्ब करू. 7 जूल, तर 5 आणि 7 किती झाले, 12. पण 12ला ऑर्बिट आहे का, बिलकुल ऑर्बिट नाहीये. मग अलाउड आहे का, बिलकुल अलाउड नाही. म्हणजे या इलेक्ट्रॉनला एक तर 10ला जाता येईल किंवा 15ला जाता येईल, मध्ये कुठे जाता येईल का, नाही जाता येणार. म्हणजे मला काय म्हणायचंय की जो एनर्जी डिफरन्स आहे, जसं हा इकडून इकडे गेला तर किती एनर्जी डिफरन्स आहे बेटा, तर 10 - 5 इज इक्वल टू hc अपॉन लेमडा. आता हा जो वेवलेंथ आहे ना, हा जो वेवलेंथ आहे hc तर फिक्स झाला. आता हा जो 10 - 5 किती आलं सर, हे 5 आलं. याच्या करस्पॉन्डिंगच वेवलेंथ येणार आहे. पहिली वेवलेंथ किती आली, पहिली आली लेमडा इज इक्वल टू hc अपॉन 5 जे काही आहे. तशीच दुसरी वेवलेंथ किती येईल, सपोज याला इकडून इकडे जायचं असेल तर दुसरी वेवलेंथ किती येईल, याचा डिफरन्स किती झाला 10, म्हणजे दुसरी वेवलेंथ येणार आहे hc अपॉन 10. बाकी वेवलेंथ कुठे गेल्या, बाकी वेवलेंथ म्हणजे मला म्हणायचं होतं जर याला 5 पासून 6 ला जायचं असतं तर किती वेवलेंथ आली असती, hc अपॉन 1, जो काही डिफरन्स असेल ते, बरोबर आहे ना. hc अपॉन 1 आली असेल, ती वेवलेंथ तर नाहीच आहे. का नाहीये, कारण की कुठल्याही ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन फिरू शकत नाही, जे रदरफोर्ड म्हणाले होते. रदरफोर्डच्या अकॉर्डिंग हा इलेक्ट्रॉन इथे पण जाऊ शकेल, इथे पण जाऊ शकेल, इथे पण जाऊ शकेल, इथे पण जाऊ शकेल, कारण सगळीकडे ऑर्बिट आहेत. पण असं नील बोर म्हणत नाही. यासाठी नील बोर यांना नोबेल पुरस्कार पण देण्यात आला की त्यांनी डिस्क्रीट स्पेक्ट्रम याचं एक्सप्लेनेशन दिलं. तुला कळालंय का, तो डोक्याला मुंग्या आल्या असतील तर व्हिडिओ रिवाइंड कर, थोडं पाणी पी, डोक्याला तेल लाव आणि बघत बस परत. ठीक आहे, आलं लक्षात, हो सर लक्षात आलं. पुढे जाऊ, इथं फार कचरा झाला, हे सगळं पुसून टाकतो. छोट्या छोट्या गोष्टी लिहित चला. थेरी पॉईंट महत्वाचे आहेत बेटा. आपण फक्त फॉर्म्युला पाठ करून जातो मग बोंबलत बसतो, आम्हाला मार्क्स आले नाही, मार्क्स आले नाही. कसे येणार तुला मार्क्स, करे थेरीचे प्रश्न चुकतात ना, थेरी डिटेलमध्ये पाहिजे. चला आता तुमचं फेवरेट काम, आता काही नाही, झाली थेरी झाली, फॉर्म्युला आला, काळजी करू नका. स्पीड, रेडियस अँड टोटल एनर्जी ऑफ एन इलेक्ट्रॉन हे आपल्याला फाइंड करायचं. अच्छा सर, याचे आम्हाला डायरेक्ट फॉर्म्युले माहिती आहे, अभिनंदन. पण मी डिराईव्ह पण करणार का, कारण मला येते म्हणून, असं नाही काही. यासाठी कारण बरेचदा व्हॅल्यू न देतात ते पूर्ण फॉर्म्युला विचारतात, विच ऑफ द फॉलोइंग इज द एक्सप्रेशन फॉर स्पीड, आणि तिथे तुला एच च्या टर्म मध्ये देतील, पाय च्या टर्म मध्ये देतील, डोकं खराब होऊन जाईल. तर लक्ष दे इकडं. तर मी काम करतोय सर, कोणासाठी काम करताय तुम्ही, सध्या तर स्वतःसाठीच करतोय, मजा करायला लागलो. इथे कोणासाठी काम करायला लागलो मी, इथे जर काम आहे बेटा ते हायड्रोजन साठी करतोय मी, हायड्रोजन किंवा हायड्रोजन सारख्या गोष्टींसाठी. पुढे बघू आपण बोर्स मॉडेलचे जे लिमिटेशन्स आहेत. पळाला नाही ना दीदी, पळाली नाही तू, तू पण पळाली नाही ना भैया. टिकून राहायचं बेटा, शेवटपर्यंत टिकून राहायचं, आपल्याला डॉक्टर व्हायचं ना, शाबास. लेक्चर छोटं पण करू शकतो, 15 मिनिटाच्या लेक्चरमध्ये पण होते रे हे. पण मग तुला इतकं डिटेलमध्ये कळणार आहे का, नाही. थेरी तेव्हाच डोक्यात बसेल. आणि एवढं सगळं करून तुला येईल का, एनसीईआरटी वाचायची. एनसीईआरटी आता जेव्हा एनसीईआरटी असेल ना, परत एकदा एनसीईआरटी वाच, तुला अजून चांगलं कळेल. आणि त्याच्यानंतर प्रश्न सॉल्व्ह कर. ठीक आहे, न्यूमेरिकलचं सेशन तसं येईल आता, है ना. चौथ्या लेक्चरला न्यूमेरिकल्स डिस्कस केलेत मी. चला इकडे लक्ष घ्या. तर इकडे मला सांग बेटा, न्यूक्लियसवर चार्ज किती आहे, तर ई चार्ज आहे, आणि इकडे इलेक्ट्रॉन फिरतायत, बरोबर आहे का, हो सर इलेक्ट्रॉन फिरतायत. यांच्यामध्ये एक फोर्स आहे, कुठला फोर्स आहे तो, सेंट्रिपिटल फोर्स, बरोबर आहे ना, सेंट्रिपिटल फोर्स आहे. बघा मी इथे म्हणतो, काय म्हणता सर तुम्ही, कुठल्याही ऑर्बिटसाठी बरं का, हे nth ऑर्बिट आहे, मी म्हणतो हे nth ऑर्बिट आहे, nth ऑर्बिट.
सगळ्यात पहिले मी म्हणतो अँग्युलर मोमेंटम जे असलं पाहिजे ते असलं पाहिजे NH/2π. आता बोरच सांगितलं, बोरचा सेकंड पॉस्ट्युलेट आहे, ॲज इट इज लिहितो. ठीक आहे. तसंच मी असं लिहू शकतो का की mv²/r म्हणजे सेंट्रिपिटल फोर्स इज इक्वल टू किती असेल सेंट्रिपिटल फोर्स, यांच्यामधला कुलम फोर्स. कुलम फोर्स काय सर, K Q1 Q2. इलेक्ट्रॉनवर चार्ज E, प्रोटॉनवरचा चार्ज E, फक्त मॅग्निट्यूड ऑफ चार्ज टाकतो आपण फोर्स साठी, बरोबर ना, डिवायडेड बाय r². म्हणजे हे किती आलं, r आणि r जर तू मारला तर किती येईल बेटा मला सांग. इथे येईल mv² इज इक्वल टू KE²/r. झालं. ही इक्वेशन नंबर पहिली आणि ही इक्वेशन नंबर दुसरी. पुढे काय करायचं सर, सांगतो काय करायचं. मला आहे ना काय पाहिजे माहिती का, मला पाहिजे स्पीड ऑफ इलेक्ट्रॉन पाहिजे मला. ठीक आहे, इन nth ऑर्बिट. आता एक काम करू आपण, काय काम करायचं, r बघा मी म्हणतो इक्वेट r फ्रॉम 1 and 2. r ला आपण इक्वेट करू. पहिल्या इक्वेशन मधून r किती आहे, तो आहे सर NH/2πmv. दुसऱ्या इक्वेशन मधून r किती आहे, r इकडे घे आणि mv² खाली घे, तुला येईल KE²/mv². एक स्क्वेअर कॅन्सल होऊन जाईल आणि v कॅन्सल होऊन जाईल. तुला v पाहिजे है ना, मास पण उडून जाईल का, हो सर उडून जाईल, मास पण उडाला. मग v किती आला, v आला v इज इक्वल टू, v इथे किती येईल 2πKE². हा 2πKE² आणि हा मास तर कॅन्सल झालाय आणि v पण कॅन्सल झालाय ना, हा ठीक आहे, आणि डिवायडेड बाय इथे यायला पाहिजे NH. ठीक आहे, हा आला v. ठीक. मग आता मी काय करतो, याला मी असं लिहितो बघ, थोडासा कलर बदलू, जरा रंग येऊ दे है ना, आयुष्यात रंग आला पाहिजे सर. ओके, 2πKE² डिवायडेड बाय h. आलं का सर, हे आलं, इंटू 1/n. याचं कॅल्क्युलेशन करतात बघ, इकडे लक्ष दे. हा कॉन्स्टंट आहे, 2πK, K काय असतो 1/4πε0. E म्हणजे काय 1.6 × 10⁻19. आता याचं कॅल्क्युलेशन करत नाही बसायचं, डायरेक्ट फॉर्म्युला सांगतो. काय फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला आहे, याची व्हॅल्यू किती येते, याची व्हॅल्यू येते 2.16 × 10⁻6 × 1/n मीटर पर सेकंड. ही स्पीड ऑफ इलेक्ट्रॉन आहे कुठल्याही ऑर्बिटमध्ये, डायरेक्ट लक्षात ठेवशील. हा फॉर्म्युला आहे बेटा, है ना, हा फॉर्म्युला आहे. हे पाठ करतात सगळे, पण मग हे पण माहिती पाहिजे. ठीक आहे, हे इलेक्ट्रॉन साठी आहे, हे कोणासाठी आहे, हायड्रोजन साठी आहे. जर हायड्रोजन नसेल तर इथे झेड लावायचा. बघा इथे लिहितो मी, फॉर ॲटम अदर दॅन हायड्रोजन. हायड्रोजन शिवाय जर वेगळा प्राणी असेल कुठला पण, तर त्याच्यासाठी काय फॉर्म्युला येणार आहे, त्याच्यासाठी येणार आहे सर v इज इक्वल टू 2.16 × 10⁻6 Z/n. याच्यावर मस्त मस्त प्रश्न बनतात, ते मस्त मस्त प्रश्न चौथ्या लेक्चरमध्ये आहेत. हा आता नाही. ठीक. पुढे काय, मला पाहिजे स्पीड, झालं, मला रेडियस पाहिजे. मला रेडियस येतं का कोणी, रेडियस. तर रेडियस कशी येणार, रेडियसचं एक्सप्रेशन कुठे सांग बरं. इथून लिहितो बघ, r इज इक्वल टू NH/2πmv. NH/2πmv. r इज इक्वल टू, सावधान, NH/2πmv ची किंमत किती आहे, ही v ची किंमत टाक, किती आली ती 2πKE² डिवायडेड बाय NH. बरोबर ना, हा डिवायडेड बाय NH. आता हे वरती जाईल, हे वरती गेल्यानंतर काय येते बघ, n² h², n² h² अपॉन 4π². हा 2π × 2π म्हणजे 4π² E². ठीक आहे, त्याच्यानंतर काय येते Km. बस संपलं ना, एवढंच आहे ना. बघा बरं एकदा नीट, कचरा व्हायला नको इथं. NH × NH, n² h² बरोबर आलं, 2π 2π 4π² बरोबर आलं, इथे मास बरोबर आलं, E² घेतलाय आणि K पण घेतलाय. झालं. आता काय करायचं, सगळ्या क्वांटिटीज विसरून जा. हे बघ, हे h², 4π², K², E² Km याची जर व्हॅल्यू काढली तर किती येते, तर r इज इक्वल टू, लक्षात ठेवशील तू, 0.529 × n²/z. हा z इज इक्वल टू 1 असेल हायड्रोजनसाठी. ठीक आहे ना, मी हे जनरल लिहिलंय कुठल्या पण याच्यासाठी, कुठल्या पण ॲटमसाठी, जर म्हणजे कुठल्या पण
ॲटमची जर रेडियस पाहिजे असेल, कुठल्या पण ऑर्बिटची मला म्हणायचं आहे, तर तू हा फॉर्म्युला टाकायचा. ठीक आहे, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एन स्क्वेअर आणि इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू झेड. नंतर काय, एनर्जी पाहिजे तर काय करायची, एनर्जी. तर सगळ्यात पहिले आपण व्ही बघू काय आलाय. व्ही 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 कुठे गेला, व्ही, अरे व्ही होता नाही ते, हा व्ही काय होता, 2 π k e स्क्वेअर अपॉन एन एच. व्ही इज इक्वल टू होता 2 π k e स्क्वेअर, 2 π k e स्क्वेअर अपॉन एन एच, हा होता व्ही. आता एनर्जी जर मला पाहिजे तर सगळ्यात पहिले मी काय करतो, कायनेटिक एनर्जी काढतो. कायनेटिक एनर्जी, कायनेटिक एनर्जी किती असते, हाफ एम व्ही स्क्वेअर. ठीक आहे, मग कायनेटिक एनर्जी असेल के ई इज इक्वल टू हाफ एम. आता याचा स्क्वेअर करावा लागेल. ठीक आहे ना, हाफ एम ह्याचा स्क्वेअर कर, किती येईल, 4 π स्क्वेअर के स्क्वेअर ई ची पॉवर 4 डिवायडेड बाय एन स्क्वेअर एच स्क्वेअर. बरोबर आहे का, बरोबर आहे सर. आता इथे काय करावं, आता हे सगळं कॉन्स्टंट बिन्स्टंट मांडून टाक, मी डायरेक्ट लिहितो हे सगळं कॉन्स्टंटला गायब करून. ठीक आहे ना, हा 4 आहे बरं का, जी नाही आहे, हा 4 आहे. तर सगळ्या कॉन्स्टंटला गायब करून हे यायला पाहिजे, के ई कायनेटिक एनर्जी येते 13.6 इंटू झेड स्क्वेअर अपॉन एन स्क्वेअर. हे यायला पाहिजे इलेक्ट्रॉन व्होल्टमध्ये. हायड्रोजनसाठी काम करत असलो तर झेडची व्हॅल्यू 1 टाकून दे, बस तेवढंच आहे. बरं ठीक आहे ना, इथे झेडची व्हॅल्यू 1 आहे बरं का, इथे मी झेड स्क्वेअरच्या टर्ममध्ये लिहिले. जर मला कोणी विचारलं टोटल एनर्जी किती आहे, टोटल एनर्जी तुला हे माहिती का रे, टोटल एनर्जी इज इक्वल टू असते निगेटिव्ह ऑफ कायनेटिक एनर्जी. मागच्या लेक्चरमध्ये मी डिस्कस केलंय. हो सर माहिती आहे, म्हणजे टोटल एनर्जी येणार आहे -13.6 इंटू झेड स्क्वेअर अपॉन एन स्क्वेअर इलेक्ट्रॉन व्होल्ट. जर मला कोणी विचारलं की पोटेन्शियल एनर्जी किती येणार आहे, पोटेन्शियल एनर्जी, तर पोटेन्शियल एनर्जी किती असते सर, पोटेन्शियल एनर्जी असते 2 टाइम्स ऑफ टोटल एनर्जी. म्हणजे याला जर पोटेन्शियल एनर्जी मला लिहायची असेल, इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉनची जे काही सिस्टमची पोटेन्शियल एनर्जी ती किती येणार आहे, -13.6 इंटू 2 म्हणजे किती यायला पाहिजे, ते 13 × 26 6 × 12 म्हणजे -27.2 झेड स्क्वेअर अपॉन एन स्क्वेअर इलेक्ट्रॉन व्होल्ट. हे इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये येणार आहे. जूल मध्ये पाहिजे तर त्याचं कन्व्हर्जन करून घेशील. इथे फक्त मी तुम्हाला सांगितलं की हे फॉर्म्युले कसे येतात. ठीक आहे ना, काय काय बघितलं, कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी, टोटल एनर्जी. ठीक आहे, त्याच्यानंतर अजून काय बघितलं सर आपण, वेलॉसिटी बघितली, रेडियस बघितली. झालं झालं सर. पुढे हे बघा जी आता एनर्जी आहे, काय एनर्जी होती, ई इज इक्वल टू होती सर -13.6 झेड स्क्वेअर अपॉन एन स्क्वेअर. आता फॉर हायड्रोजन, हायड्रोजनसाठी झेडची किंमत किती आहे, 1 येणार. ठीक आहे, तर मग पहिल्या ऑर्बिटची एनर्जी काढायची तर काय करावं लागेल मला, -13.6 इंटू 1 स्क्वेअर अपॉन 1 स्क्वेअर किती आली रे, -13.6 इलेक्ट्रॉन व्होल्ट. बरोबर का दीदी, हो सर बरोबर. म्हणजे E2 किती आला बेटा, E2 आला -13.6 इंटू झेड म्हणजे 1 स्क्वेअर अपॉन एन स्क्वेअर म्हणजे याचा स्क्वेअर, म्हणजे हे यायला पाहिजे -13.6 डिवायडेड बाय 4 जे किती येतं -3.4. हे अशा एनर्जी काढत जायच्या. ठीक आहे ना, म्हणजे मला काय म्हणायचंय, तुला हे दिसतंय का की पहिल्या ऑर्बिटमध्ये जो इलेक्ट्रॉन आहे त्याला आपण ग्राउंड स्टेट म्हणतो, ग्राउंड स्टेट. पुढचं लेक्चर घेणार मी, पुढचं लेक्चर आहे तसं अवेलेबल. कशावर आहेत सर ते आहे स्पेक्ट्रल लाईन्सवर, स्पेक्ट्रल ॲटॉमिक स्पेक्ट्रमवर आहे ना, लायमन बाल्मर पास्कन त्या सिरीज बघायच्या आपल्याला, आणि मग शेवटचं न्यूमरिकलवर असेल. त्याच्यामध्ये मी डिस्कस करेल, एक वरवर कल्पना देतोय. तर पहिल्याची एनर्जी किती, -13.6. सर एक सांगा ना, काय सांगू रे, इथं मायनस काय इंडिकेट करतं, मायनस हे इंडिकेट करतं की इलेक्ट्रॉन इज बाउंड टू न्यूक्लियस, इलेक्ट्रॉन इज बाउंड टू न्यूक्लियस. इलेक्ट्रॉनचं कर्ज आहे. जसं निगेटिव्ह बॅलन्स म्हणजे काय असतो सांग बरं, निगेटिव्ह बॅलन्स म्हणजे कर्ज असतं ना, जोपर्यंत तो बॅलन्स फेडत नाही तोपर्यंत आपल्याला कुठे जाऊ देतात का, नाही. त्याच पद्धतीने काय, ही निगेटिव्ह एनर्जीचा अर्थ असा होतो की इलेक्ट्रॉन हा न्यूक्लियसला बांधू नये, तो स्वतःहून बाहेर जाऊ शकत नाही. त्याला जर तुम्हाला बाहेर खेचायचं असेल तर एवढीच एनर्जी, ही जी निगेटिव्ह टोटल एनर्जी आहे ना, तर एवढीच पॉझिटिव्ह एनर्जी दिली तर 0 होऊन जाईल टोटल एनर्जी. 0 पेक्षा थोडीशी जास्त दिली का इलेक्ट्रॉन मोकळा होऊन जातो, तो फ्री होतो. त्यालाच आयनायझेशन म्हणतात. पुढच्या लेक्चरमध्ये येईल हे. ठीक आहे ना. तसंच दुसऱ्या ऑर्बिटमध्ये असलेल्या इलेक्ट्रॉनची एनर्जी किती आहे तर -3.4 हायड्रोजनसाठी आहे. ठीक आहे ना, हे सगळं हायड्रोजनचं आहे. त्याच्यानंतर मग चौथ्या -1.5, मग -0.85 आणि इन्फायनाईटला गेलो तर 0 येतं. ठीक आहे, तुम्हाला दिसत असेल की पहिल्यामध्ये आणि दुसऱ्यामध्ये एनर्जी गॅप खूप मोठा आहे. ठीक आहे, दुसऱ्यामध्ये आणि तिसऱ्यामध्ये थोडा छोटा झाला, तिसऱ्यामध्ये आणि चौथ्यामध्ये थोडा छोटा झाला, अजून छोटा छोटा होत 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 म्हणजे एनर्जी बँड जे आहेत, एनर्जी बघा, पहिल्याची गॅप एवढी, नंतर एवढी, नंतर एवढी, नंतर एवढी. पहिल्या 2 ऑर्बिट मधली एनर्जी गॅप एवढी, मग नंतर एवढी, मग नंतर एवढी, मग नंतर एवढी. अलग लक्षात आलं सर, लक्षात.
ऑर्बिटमध्ये जर एनर्जी दाखवायची तर असेल. हेच तर बोर म्हणाले की कुठं पण नाही. रुदरफोर्डनुसार म्हणायला गेलं तर अगदी हे -13.6 आहे ना, तर याच्यामध्ये -13.7ला पण एक ऑर्बिट काढून टाक, -13.8ला पण एक ऑर्बिट काढून टाक. बोर म्हणे जमत नाही, फिक्स्ड ऑर्बिट आहे आमच्याकडे, फिक्स्ड ऑर्बिट आहे, म्हणून तर डिस्क्रीट एमिशन आहे. येते का लक्षात? लॉजिकली कोरिलेट होते का? हो सर होते. पुढे लिमिटेशन्स काय? एवढी सगळी मेहनत केली पण काही ना काही कमी राहणारच आहे, बरोबर आहे का? मग काय लिमिटेशन्स आहे? लिमिटेशन्सवर पण प्रश्न विचारू शकतात. सगळ्यात पहिले बोर मॉडेल जे आहे हे हायड्रोजन किंवा हायड्रोजन लाईक ॲटमलाच अप्लाय होतं. हायड्रोजन लाईक ॲटम म्हणजे मला काय म्हणायचंय? सिंगल इलेक्ट्रॉन असणारे ॲटम, सिंगल इलेक्ट्रॉन. जसं एक्झाम्पल देतो, हायड्रोजनला ॲप्लिकेबल आहे, हायड्रोजन ॲटमला. त्याच्यानंतर हेलियम +1, हेलियम मधून 1 इलेक्ट्रॉन काढून टाक, किंवा लिथियम मधून 2 इलेक्ट्रॉन काढून टाक, किंवा बेरिलियम मधून 3 इलेक्ट्रॉन काढून टाक. ठीक आहे, या सगळ्याला बोर मॉडेल ॲप्लिकेबल आहे एकाच इलेक्ट्रॉनसाठी, अन्यथा नाही. दुसरं काय? फेल टू अकाउंट वेव्ह नेचर. हे असं का होतं ते पण सांगेल मी. फेल टू अकाउंट वेव्ह नेचर ऑफ इलेक्ट्रॉन. पूर्ण बोरचं थेरी सांगताना मी कुठेतरी असं म्हटलं का इलेक्ट्रॉन वेव्ह आहे? नाही म्हटलं सर, पण तुला माहिती इलेक्ट्रॉन वेव्ह आहे. डॅव्हिसन अँड जर्मर एक्सपेरिमेंट मागच्या चॅप्टरमध्ये वाचून आलाय तू, बरोबर आहे का? हो सर वाचून आलोय. म्हणजे हे जे बोर म्हणतायत ना की इलेक्ट्रॉन असे फिरतायत सर्क्युलर ऑर्बिटमध्ये, ते म्हणतात अरे बिलकुल नाही, इलेक्ट्रॉन तर वेव्ह आहे, म्हणजे असं दिसायला पाहिजे. एनसीईआरटी मध्ये अशी डायग्राम दिली आहे, अलग लक्षात. हे त्याचे वेव्ह सारखं फिरणार आहे ते. ठीक आहे, अशी ऍक्च्युली काय होतं ना, स्टँडिंग वेव्ह बनते. स्टँडिंग वेव्ह म्हणजे हे अशी काहीतरी बनते. एनसीईआरटी मध्ये थोडंसं मेन्शन केले, ते तुम्हाला तेवढं परीक्षेला कामाचं नाही म्हणून मी जास्त डिस्कस केलं नाही. इथं कचरा झाला, थांब. एकदम सुंदर स्टँडिंग वेव्ह बनली पाहिजे. बनली का? बनली 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 ठीक आहे, जशी बनली तशी बनली. अलग लक्षात? ठीक आहे सर. पुढं काय? स्क्रीनिंग और शिल्डिंग इफेक्ट. याचा काय अर्थ आहे सर? हे पुढच्या चॅप्टरमध्ये येईल है ना, न्यूक्लियरमध्ये सांगेन स्क्रीनिंग और शिल्डिंग इफेक्ट काय असतं, पण त्याच्या आधी समजून घे. काय असतं या इलेक्ट्रॉनमध्ये आणि या प्रोटॉन आहे किंवा जो न्यूक्लियस आहे त्याच्यामध्ये एक फोर्स आहे, अट्रॅक्टिव्ह फोर्स आहे. याच फोर्सला त्यांनी कुलम फोर्स म्हटलं आणि त्याच्यावरूनच आपण डेरिव्हेशन केले. आठवते का तुला? ke²/r², बरोबर आहे का? मात्र बेटा काय होतं, जसं जसं आपण दूर जातो ॲटमच्या ना, तसं या इलेक्ट्रॉनवर हा फोर्स तर असतोच, मान्य आहे मला. जो प्रोटॉनचा फोर्स आहे तो तर असतोच, मात्र अजून एक फोर्स आहे. कुठला फोर्स आहे? हे जे इलेक्ट्रॉन आहे ना, हे इलेक्ट्रॉन आहेत ना, हे पण या इलेक्ट्रॉनला काय करतात? असं इकडे रिपेल करतात. हे इलेक्ट्रॉन रिपेल करतात. अच्छा, इथे जो इलेक्ट्रॉन होता आधी एक इलेक्ट्रॉन होता ना इथे, हा पण याला रिपेल करेल. म्हणजे इलेक्ट्रॉन मध्ये सुद्धा फोर्सेस आलेले आहेत. सर ते फोर्सेस तर छोटे असतात केव्हा? जेव्हा न्यूक्लियसच्या जवळ असतो. न्यूक्लियसच्या जवळ इलेक्ट्रॉन फिरतात तेव्हा, कारण न्यूक्लियस आणि इलेक्ट्रॉन मधला डिस्टन्स तेव्हा छोटा आहे. पण जसं जसं न्यूक्लियसच्या दूर जातो ना आपण, तसं तसं कंट्रोल न्यूक्लियसचा कमी होतो. जसं तुम्ही आई वडिलांच्या दूर राहता तर आई वडिलांचा कंट्रोल कमी आहे. तुम्ही काय करतात त्यांना काही माहिती नाही है ना, पण अंतर्मनाला सगळं माहिती आहे बेटा. अलग लक्षात? तर जर हे फोर्सेस घेतले ना तर माझं सगळं डेरिव्हेशन खड्ड्यात जाईल. अलग लक्षात? हो सर. जे आपण केलं होतं की फक्त एकच फोर्स पकडून कुलम फोर्स, तसं नाहीये. हायझनबर्ग अनसर्टेनिटी प्रिन्सिपल. हायझनबर्ग काय म्हणतात? हायझनबर्ग म्हणतात Δx × Δp शुड बी ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू h/2π. एका वेळेस तुम्ही पोझिशन आणि मोमेंटम किंवा स्पीड हे सांगू शकत नाही कुठल्याही ॲटमची, कुठल्याही पार्टिकलची या जगात, असं हायझनबर्ग म्हणतात. आणि इलेक्ट्रॉन सारख्या ॲटमला तर नाहीच नाही. बघा, इलेक्ट्रॉनचं वेव्ह नेचर आहे की नाही? मग मला सांगा, इलेक्ट्रॉनच्या रेडियसची जी ऑर्बिट आहे ते फिक्स असेल का? बिलकुल नाही. इलेक्ट्रॉनची स्पीड फिक्स असेल का? ती पण नसेल. काहीच फिक्स नसेल. मग कसं बोर सांगू शकतात? बोरनी कसं सांगितलं बघा, बोरनी स्पीडचा फॉर्म्युला दिला ना, दिला की दिला 2.16 × 10⁶ Z/n. म्हणजे ही फिक्स स्पीड आहे एका ऑर्बिटमध्ये. आणि पोझिशन पण सांगितली. पोझिशन म्हणजे रेडियस काय सांगितली? 0.529 × n²/z. एकदम एक्झॅक्ट सांगितलं, हे एक्झॅक्ट सांगितलं. तर इथं हायझनबर्गचा अनसर्टेनिटी प्रिन्सिपल व्हायलेट झाला. हायझनबर्गच्या अनसर्टेनिटी प्रिन्सिपलवर पण व्हिडिओ बनवलाय, बघायचं असेल तर तुम्ही प्लेलिस्टमध्ये चेक करा. एकाच वेळेस आर पण सांगितलं आणि एकाच वेळेस व्ही पण सांगितलं, असं होत नाही रे बाबा, असं होत नाही. इलेक्ट्रॉन पार्टिकल थोडी आहे, इलेक्ट्रॉन आहे पार्टिकल, पण इथे वेव्ह सारखा पण बिहेव करतो. याबद्दल नील बोर काहीच बोलले नाही. अलग लक्षात? हो सर, लक्षात आलं. अशा पद्धतीने आपण बोर मॉडेल इन डिटेल डिस्कस केले. पुढच्या लेक्चरला आपण ॲटॉमिक स्पेक्ट्रम बद्दल अभ्यास करणार.
ऑल द बेस्ट.